महाराष्ट्रावर मोठं संकट धडकणार आहे। मान्सूनबाबत मोठी अपडेट आलेली आहे। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलाय। हवामान खात्याकडून पावसाबाबत हाय अलर्ट देण्यात आला असून येत्या 18 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं म्हटलंय। येत्या 18 जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट दिलाय। या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे। तर दुसरीकडे विदर्भाला देखील हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात 18 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे। मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून दमदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे घाट पर्यटनाला जाताना काळजी घ्यावी असं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आलंय। दरम्यान आज पुणे, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। इथं अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून तिथे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। दरम्यान तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।